सामाजिक क्षेत्रात एक अग्रेसर असणारं मंडळ शिवछत्रपती पुरस्कार अशा एका महत्वाच्या खेळाडूला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मुंबई मोटर्सचे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि आपल्या या वेटलिफ्टिंगच्या या खेळाच्या जोरावर फक्त महाराष्ट्रामध्ये तर देशातल्या असणाऱ्या अनेक ठिकाणी आपला चतुरस्र असा त्यांनी वेटलिफ्टिंगची असणारी कला दाखवली आणि त्याच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट्समध्ये आपण अजिंक्यपद पटकावलं आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा 1995-96 चा सर्वोच्च असणारा शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला ते सन्मान्य संजयजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करूया आपण संजय जाधव सरांना या ठिकाणी सन्मान करूया. संजय माधव सर, संजय माधव सर यांना या ठिकाणी आपण सन्मान करणार. वेटलिफ्टिंगचा 1995-96 चा शिवछत्रपती पुरस्कार. कबड्डीतल्या असणाऱ्या रत्नाला आपण सन्मानित केलं त्यातला वेटलिफ्टिंगचा रत्न आहे तर त्याचा असणारा विशेष सन्मान पट्ट्या भारतीच्या व्यासपीठावर करताना आपल्याला विशेष आनंद होत आहे. अनेक मोठे असणारे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहेत. या सगळ्यांचे पुनश्च मनपूर्वक आभार असेल की मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि मंडळाच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त आपल्याला माहिती आहे मंडळाचे अनेक उपक्रम आहेत. त्याच्या माध्यमातून 75 वर्षाचा असणारा गौरवशाली आलेख आपण पाहत असताना मुंबईकर आपल्याला माहिती आहे मुंबईतला असणारा एकमेव असं मंडळ आहे की 1972 ला आपण मुंबईत पहिल्यांदा दहीहंडीचे 6 थर या मंडळाला लावले होते आणि तोच असणारा विक्रम आपण ठेवला. एक या क्षेत्रात असणारा अबाधित असणारा महत्वाचं नाव म्हणजे बंड्या मारुतीकडे आपण पाहतो. त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्यरत असताना अद्यापर्यंत आपण बंड्या मारुतीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आपले चांगले खेळाडू देखील आपली चुरून त्यांनी दाखवलेली आहे आपण पाहिले आहेत आणि निश्चित स्वरूपात आपल्या कार्यातून जे घडलेले महत्वाचे खेळाडू जे व्यावसायिक क्षेत्रात मिळतात त्याचा उल्लेख होणं मित्रांनो गरजेचं आहे. कारण बंड्या मारुतीचं व्यासपीठ आहे ज्याच्यामध्ये विशेष उल्लेख आपण करतोय इंडियन पोस्टलचा जो ज्युनियर इंडियाचा महाराष्ट्राचा कर्णधार होता जितेश साप्ते हा देखील आपल्या बंड्या मारुतीचा. त्याचबरोबर इंडियन पोस्टल कडून खेळलेला सागर पाटील हा देखील राष्ट्रीय खेळाडू आपल्याच बंड्या मारुतीचा. सेंट्रल रेल्वेचा असणारा व्यावसायिक खेळाडू गणेश साप्ते हा देखील आपल्या बंड्या मारुतीचा. सध्या सगळ्यांना आपल्याला परिचित असणारं महत्वाचं नाव पेटंट गुरु सेंट्रल रेल्वेकडून पाहतो त्या विनोद नाट्याळकर. त्याचबरोबर इंडियन बँकेचा निलेश लाड असे 5 व्यावसायिक खेळाडू अद्यापर्यंत आपण बंड्या मारुतीच्या माध्यमातून दिले. प्रत्येक गटामध्ये आपल्या जर पाहिलं तर बंड्या मारुतीच्या विविध टुर्नामेंटमध्ये आपले जे स्पर्धक असतात सहभागी होत असतात आणि अशा प्रकारे विविध प्रकारचे स्तुत्य उपक्रम देखील बंड्या मारुतीच्या माध्यमातून आपण राबवतो. एकंदरीत मुंबईच्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात एक अग्रेसर असणारं मंडळ म्हणून बंड्या मारुतीकडे आपण पाहतो. मंडळाच्या कार्याचा गौरव तर आपण पाहणार. मुळे पुन्हा एकदा खेळाडू तामिळनाडू क्लब आणि जयपूर किंग कप यांच्या दरम्यानची लढत आहे. ओव्हर टू कॉमॉस.
इथे दुर्गो दुरात धोका करण्याचा प्रयत्न होतोय तो तमिळनाडूच्या माध्यमातून मात्र आघाडी मोठी आहे पण मात्र नेतृत्व परिषद स्पर्धा निर्माण झाला क्रमांक पूर्वार्धापासून आपण पाहतो संयम आणि आक्रमणाचा सुरेख संगम त्या खेळामध्ये आपण पाहिला माइक ऑफ इंडिया ओईबीसी आपले स्पोर्ट्समध्ये पार्टनर्स आहेत त्या प्रत्येकानं खूप मोठं माइक ऑफ इंडिया असेल तर प्रत्येकानं दिलेलं असं योगदान अत्यंत महत्त्वाचं आणि त्यातूनच ही गुलाबोळाची मोठी स्पर्धा त्या ठिकाणी मोठ्या मारुतीच्या माध्यमातून आपण संपन्न करतो स्कोर कमी होताना पाहतो अंतर कमी होताना पाहतो फक्त त्या गुणाची आघाडी प्रेक्षकांना सामना आवडत नक्की जोरदार टाळ्या होऊ द्या की कसं बसला तरी 1-2 जिंकले तरी चालतील 5-5 लढाया झाल्या तरी चालतील पहिला उपमान्य फेरीचा सामन्याला सुरुवात झाली या ठिकाणी चांगला प्रयत्न तर होतोय प्रतिकार करण्याचा तामिळनाडू क्लबच्या माध्यमातून पहिली मोठी आघाडी होती आता आपण पाहतो एक गुणाला आपण कमी करण्याचा प्रयत्न होतो त्या सर्व समित्या बॉम्बे फोर्ट्रेसच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे सन्माननीय व्यक्तीस आदरणीय मोहनजी दळी यांच्या ठिकाणी आपण होतं बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने आदरणीय मोहनजी दळी आपलं स्वागत करताना निश्चित आनंद होत आहे आदरणीय मोहनजी दळी साहेब नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की अंतर थोडं अजून जास्त मोठं होतं पण आता अंतर आपण पाहतो फक्त 11 गुणांचे राहिले एक मोठी रेड एक सुपर रेड त्याच्यानंतर खरंच नक्कीच चित्र बदलू शकतो पण तो चित्र बदलणार कोण तो सुपर हिरो ठरणार कोण तमिळनाडू क्लबसाठी पाहणं महत्वाचं असतात पण या ठिकाणी आपण पाहतोय अजून तरी जयपूर क्लबची डिफेन्स खूप सुंदर पद्धतीने काम करत आहे संधीला अकरवर्षाच्या प्रमाणात तामिळनाडूच्या माध्यमातून कॉर्नरच्या दिशेने प्रयत्न आहे त्या ठिकाणी दिल्ली सामोरचा दीपांशी खत्री होता खेळाडू आहे महाराष्ट्रात अमरावती नॅशनल खेळाडूला कमाल केली होती या ठिकाणी आपण त्याला पाहतोय पकडताना दमदार पद्धतीने कपाट करण्याचा प्रयत्न होताना एक मोठा मासा गळायला लागतोय तो तामिळनाडू क्लबचा एक चांगला प्रतिकार केला डिफेन्स मध्ये तामिळनाडूला आपण पाहिलं मुलाचा फरक कमी केला जातोय चतुरस्राचा खेळ हरणाच्या चपळाईनं प्रयत्न केलाय मात्र इतर डिफेन्स कॉम्बिनेशन टाकण्यात अत्यंत दर्जेदार होते
जयपूरच्या माध्यमातून कोणी स्कोर प्रतिक्रिया नहीं सर मैं बोल रहा कि तुम भी हमारे शेर को पकड़ोगे तो हम भी तुम्हें छोड़ेंगे नहीं। ये प्रकार जयपूरचा असणारा सगळ्यात सिनियर खेळाडू आहे, 4 वेळा राष्ट्रीय स्पर्धा सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल आहे। बँक ऑफ वॉरियर्स आणि जयपूर पुरुषच्या संघामधून याला पण पाहिलेला आहे तो देखील ठीक आहे। प्रत्येक प्रयत्न आपण पाहतोय सूर व्यवस्थित डिफेन्स मध्ये विभागापासून आपण जर बघितलं तर चढाईमध्ये चांगले गुण टिकले होते ते विभाग आता डिफेन्स देखील तितका सुरुवात होता ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही वर्ष टाकवण्याचा प्रयत्न होतो या स्पर्धेच्या निमित्तानं गुरुता देखील आतापर्यंत सरस आहे कॉम्पॅक्ट होतो का पाहूया निरीक्षण स्पर्धेच्या निमित्तानं अशा चौथ्या सायकलच्या स्वतःच मोठ्या मारुतीच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी 1976 साली ज्याला पहिला अर्जुन पुरस्कार मिळाला ते सन्मान्य मनपूर्वक स्वागत आहे आपलं भारत सरकारचा असणारा 1976 चा असणारा पहिला अर्जुन भेट अप्रतिम प्रयत्न मित्रांनो शरद सातत्याने निष्ठा आहे तुला पण यशाला गमसनी घालू शकतो हे करताना तुमचा ऑफेन्स डिफेन्स दोन्ही गरजेचं होणं आपल्याला गरजेचं आहे बघा कशा पद्धतीने कम्पॅक्ट होतो तुझा प्रयत्न गरजेचा आहे शानदार पकड हाथों में जाने बंदे तेरे मित्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर दिसते कबड्डी होते पण नक्कीच अतिशय जबरदस्त पकड किंवा अतिशय जबरदस्त चढाई हा खेळाडू अरविंद नरवाल आहे आपल्या माहितीसाठी अंडर 18 गोवा करून त्याला पाहिलं होतं हरिद्वारच्या स्पर्धेमध्ये त्याचबरोबर ज्युनियर वर्ल्ड कपला देखील हा खेळाडू कमाल करण्याचा प्रयत्न केला होता एकाकी किल्ला लढवतोय हा गुणवान खेळाडू ज्याला आपण अरविंद पाहिलं सुद्धा पकड थर्ड एंड फाइनल कॉल बॉम्बे बॉयज वर्सेस यूपी योद्धा आपण भारताच्या सगळ्या ज्याला लढती आहेत अत्यंत लक्षणीय असणाऱ्या त्या शिकाने एक सुरस आपण पाहणार या मैदानात कारण श्वास कबड्डी ध्यास कबड्डी हा मुंबईकरांचा असणारा प्राण आहे आपण पाहतो आणि विशेष रूपात आपण जरी ऑफलाईन जर नसले तर ऑनलाईन अनेक खेळाडू या ठिकाणी आपल्याला जोडले जातात अनेक खेळाडू जोडले जात आहेत सगळ्यांचं खूप स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं हरिद्वारात येईल चाणक्य केल्यानं आणि सध्या मिळाली क्रॉस करण्याचा प्रयत्न त्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिला यानंतर अजून एक उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे हा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला सुरुवात झाली आज सामना जो जिंकणार तो नक्कीच खेळणार आयएसपीएल विरोधात क्वार्टर फायनलचा सामना यानंतर सामना त्याच्यानंतर 4 क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्यफेरी 4 सामने आपली वाट पाहत आहेत पण या ठिकाणी अतिशय जबरदस्त पकड का तुमच्या लोकांसाठी एक कबड्डीची मेजवानी या संपूर्ण मंडळाच्या वतीने आता आजचा हा 14 दिवस डू ऑर डाय देवंदर द सुपरस्टार ऑफ इंडियन कबड्डी आता आलास आलो का
एक निर्णय इतिहास बदलू शकतो आणि लीडरनी केलेली कमाल ही देखील महत्वाची असेल. चांगलं काम केलंय. दिवाळी आपल्या संघासाठी आपण पाहतोय पूर्वार्धापासून नेतृत्वाचं प्रदर्शन होतं. हा आपला एक महत्वाचा भुरा या ठिकाणी आपण पाहतोय. यशवंत आर तमिळनाडूसाठी एक फरक कमी करण्याचा प्रयत्न होतो का आपण पाहणार. नितीन गडकर कशा पद्धतीनं आपला अप्रोच ठेवतोय, काय स्ट्रॅटेजी असेल याला काय ठरवणार. Aluminium.